नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना काय आहे आणि या योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट लहान मध्यम शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री पुरवून त्याच्या आर्थिक स्थितीला सुधारणा करणे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी उपयोगी अवजारे 90% अनुदानावर दिली जातात. तर या ठिकाणी बघा, मिनी ट्रॅक्टरचे फायदे बघा. मिनी ट्रॅक्टर हे मोठ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत स्वस्त आणि देखभाली सुलभ असते. हे इंधन किफायतशीर असते व लहान भूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. या ठिकाणी बघा, भात, भाजीपाला, हळद, कडधान्य, ऊस अशा विविध पिकांसाठी लागवडीसाठी मिनी ट्रॅक्टर हे फायदेशीर ठरते व कमी जागा व अरुंद रस्त्यावर देखील हे सहज चालवता येते. त्यामुळे याचा प्रत्यक्ष कामातील उपयोग अधिक वाढतो. पात्रतेसाठी आवश्यक अटी बघा. या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, तसेच तो अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावा. अर्जदाराच्या नावावर स्वतःची शेती असणे अनिवार्य आहे. याशिवाय शेतकरी बचत गटामार्फत देखील अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर बघा, यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी काय आहे, तर आपण याचे व्हिडिओ पुढे पाहूया. तर या ठिकाणी बघा, जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर 7/12, नंतर 8 उतारे, आधार कार्ड, बँक पासबुक यांचा समावेश आहे. तर अर्ज शेतकरी जर बचत गटामार्फत करत असेल तर बचत गटाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया बघा. अर्ज 2 प्रकारे करता येतो, ऑनलाईन व ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या वेबसाईटवर जायचे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतात. अर्ज स्थितीसुद्धा आपण ऑनलाईन चेक करू शकतो. ऑनलाईन अर्जासाठी संबंधित तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन आपण प्रत्यक्ष अर्ज करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारे आपण अर्ज करू शकतो, ऑनलाईन पण करू शकतो आणि ऑफलाईन. ऑनलाईन असेल तर महाडीबीटी आणि ऑफलाईन असेल तर आपण कृषी कार्यालयात जाऊन अर्ज हा करू शकतो. त्यानंतर पुढे पाहूया. या ठिकाणी बघा आपल्याला, तर या ठिकाणी बघा, सबसिडी या योजनेअंतर्गत एकूण अंदाजे खर्च 3,55,000 रुपये इतका आहे. त्यापैकी 90% 3,15,000 रुपये हे शासनाकडून अनुदान आपल्याला दिले जाते. उर्वरित 10% म्हणजे 35,000 रुपये आपल्याला लाभार्थ्याने भरायचे असते आणि अनुदानाची रक्कम थेट डीबीटीच्या मार्फत लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये जमा होते. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला फक्त जर आपण 3.5 लाखाचा ट्रॅक्टर घेतला तर आपल्याला 3.5 लाखापैकी आपल्याला फक्त 35,000 भरायची आणि उर्वरित 3,15,000ची रक्कम येते गव्हर्नमेंट आपल्याला महाडीबीटीच्या मार्फत आपल्या अकाउंटला पाठवत असते. तर अर्ज करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी या ठिकाणी बघा. अर्ज सादर करताना सर्व माहिती बिनचूक भरलेली असावी. कागदपत्रे स्पष्ट व वाचनीय असायला पाहिजे. तर आपल्या या ठिकाणी अर्ज करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की अर्ज जो आहेत आपल्या बिनचूक या ठिकाणी भरला गेला पाहिजे. त्यानंतर बँक खाते आधारशी संलग्न असले पाहिजे आणि कोणतीही त्रुटी असल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज करायचे मित्रांनो. त्यानंतर बघा, आधुनिक शेतीकडे एक पाऊल. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ती शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनशैली परिवर्तित करणारी आहे आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे श्रमाची बचत, वेळेची बचत आणि उत्पादन क्षमतेत वाढ होते. आता लहान व मध्यम शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे आणि ही गोष्ट त्यांच्या उत्पन्नात ठळक वाढ घडवून आणू शकते मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.